नेक्स्ट टॉपिक पोटेन्शिओमीटर। हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। हा टॉपिक कन्फ्युजनवाला आहे। या टॉपिकमध्ये छोटीशी कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट समजली तर ते कन्फ्युजन तुमचं दूर होईल आणि खूप मोठा टॉपिक आहे आणि बोर्डाच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा आहे। तर पहा, पोटेन्शिओमीटर म्हणजे काय? आपण व्होल्टमीटर पाहिला। व्होल्टमीटरचं काम काय होतं? व्होल्टमीटर is used to measure potential difference between any two points. आणि पोटेन्शिओमीटरचं काम काय आहे? तर पोटेन्शिओमीटरचं काम पण तेच आहे जे व्होल्टमीटरचं आहे। दॅट इज पोटेन्शिओमीटर is also used to measure the potential difference between any two points. तर मग दोघांमध्ये डिफरन्स काय असेल? तर व्होल्टमीटर ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस व्होल्टमीटर ज्या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचा आहे त्या दोन पॉइंटच्या मध्ये आपण काय करतो? पॅरलल मध्ये व्होल्टमीटर कनेक्ट करतो। जेव्हा ते आपण पॅरलली कुठल्याही दोन पॉइंटला व्होल्टमीटर जॉईन करतो, कनेक्ट करतो, त्यावेळेस त्या व्होल्टमीटर मधून म्हणजेच कॉइल मधून दॅट इज एमसीजी कॉइल मधून करंट फ्लो होतो आणि त्या करंट नुसार आपण त्या दोन पॉइंटच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे हे स्केलवरून रीड करू शकतो। पण ऍक्च्युअल तर मेन डिफरन्स बिटवीन व्होल्टमीटर अँड पोटेन्शिओमीटर, व्होल्टमीटर, तर व्होल्टमीटर ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस हे व्होल्टमीटर त्या सर्किटमधून जाणारा करंटचा यूज करतो आणि करंटचा यूज केल्याशिवाय व्होल्टमीटर पोटेन्शियल डिफरन्स या दोन पॉइंट मधलं रीड करू शकत नाही। हे दोन पॉइंट्स ए बी, हा रेजिस्टर, तर हा रेजिस्टर असल्यामुळे इथे काहीतरी एनर्जी स्पेंड केली जाईल, खर्च केली जाईल आणि त्यामुळे पोटेन्शियल मध्ये ड्रॉप होईल आणि इथे या दोन पॉइंटच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होईल आणि त्याला आपण म्हणत असतो VAB। तर हा पोटेन्शियल डिफरन्स या व्होल्टमीटरने मेजर केला जातो, पण या रेजिस्टर मधून करंट I जात असेल, याचा रेजिस्टन्स R असेल, तर पोटेन्शियल डिफरन्स किती असतो? IR। आणि अशा प्रकारे पोटेन्शियल डिफरन्स by using voltmeter can be measured. But in potentiometer, this is a device which does not use any current from circuit. हे जे सर्किट इथे दाखवलं आहे हे पोटेन्शिओमीटरचं आहे। या पोटेन्शिओमीटर मध्ये ज्यावेळेस हे जे दोन पॉइंट्स आहेत ए बी, या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स जर मेजर करायचा असेल तर आपल्याला माहित आहे याच्यातून जाणारा करंट माहित असला पाहिजे आणि याचा रेजिस्टन्स माहित असला पाहिजे। त्यावेळेस आपण इथे किती ड्रॉप होतो आणि त्याच्यानुसार पोटेन्शियल ड्रॉप मेजर करू शकतो। पण पोटेन्शिओमीटर विदाउट करंट, विदाउट यूजिंग करंट फ्रॉम सर्किट, potentiometer can measure potential difference between A and B. म्हणजेच I ची व्हॅल्यू किती असेल? 0। व्होल्टमीटर मध्ये पहा I इज इक्वल टू काय होतं? V/R+G। मग करंट 0 येण्यासाठी रेजिस्टन्स किती असला पाहिजे? रेजिस्टन्स पहा, रेजिस्टन्स किती असला पाहिजे? इनफायनाइट। म्हणजे डिनॉमिनेटर इनफायनाइट झाला तर 1/इन्फिनिटी होईल, V/इन्फिनिटी, आणि 1/इन्फिनिटी काय असतं? 0। तर काय येईल? करंट होईल 0। करंट 0 म्हणजे विदाउट युजिंग करंट फ्रॉम सर्किट वी आर मेजरिंग पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स। त्यावेळेस हे पहा, करंट 0, रेजिस्टन्स इनफायनाइट, त्यावेळेस जे व्होल्टमीटर असेल त्याला आपण म्हणतो आयडियल
व्होल्ट आयडियल व्होल्ट मीटर. हे झालं व्होल्ट मीटर बद्दल. म्हणजे ही केस थोडस इथं इक्वेट करण्याचा प्रयत्न करा. करंट यूज न करता पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणं म्हणजेच ही सिच्युएशन इथे थोडीशी ॲप्लिकेबल आहे. म्हणजे पोटेन्शिओमीटरला आपण आयडियल व्होल्ट मीटर म्हणू शकतो. कारण काय असेल तर विदाऊट युजिंग करंट. पहा, ज्यावेळेस करंट या कॉइलमधून 0 आहे त्यावेळेस त्याला आपण आयडियल व्होल्ट मीटर म्हणतो. आणि बाय युजिंग पोटेन्शिओमीटर आपण काय करत आहोत, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करत आहोत. म्हणून आपण पोटेन्शिओमीटरला आयडियल व्होल्ट मीटर म्हणतो. आणि आयडियल व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स किती असतो तर इनफायनाइट. चला, नाउ वी विल स्टार्ट to actual potentiometer. The potentiometer is a device which does not draw or does not use any current from the given circuit. Still, it measures the potential difference between any 2 points between which we want to measure potential difference. इथे हे जे सर्किट दाखवलं आहे या सर्किटमध्ये A आणि B इथला पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचा आहे. आणि तो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करत असताना या सर्किटमधून फ्लो होणारा करंट आपल्याला यूज करायचा नाहीये. तर पहा, डेफिनेशन समजली. पोटेन्शिओमीटर हे एक असं डिव्हाइस आहे, ते डिव्हाइस करंटचा यूज न करता या सर्किटमध्ये जो करंट फ्लो होत आहे त्या करंटचा यूज न करता तो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याचं काम करतो. म्हणून त्याला आपण आयडियल व्होल्ट मीटर म्हणतो आणि तेच म्हणजे पोटेन्शिओमीटर. तर पहा, याचं कन्स्ट्रक्शन छोटंच आहे. पोटेन्शिओमीटर मध्ये एक तार असते. पहा, ए बी तार म्हणजेच वायर. पोटेन्शिओमीटर मध्ये एक वायर असते, तार असते. ती तार इथे ए बी नी दाखवली आहे. आणि ही जी तार आहे, ही जी वायर आहे, तिची लेंथ किती असते बघा. नॉर्मली इट इज ऑफ 10 मीटर. मग 10 मीटर लॉंग वायर जर आपण घेतली तर ते सर्किट किती मोठं होईल हे आपण इमॅजिन करू शकणार नाही. 10 मीटर खूप मोठं असेल. तर मग हे 10 मीटर खूप मोठं असल्यामुळे याची ऍक्च्युअल अरेंजमेंट कशी केली जाते ते पहा. ती जी वायर आहे पहा, ए बी वायर, हे पहा, अशी 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 नंतर अशी नंतर अशी नंतर अशी ए बी. थोडक्यात काय करणार, नंतर हे सर्किट तिकडे एक्सप्लेन करेल. फक्त वायर जी आहे खूप लॉंग इन लेंथ असल्यामुळे ती आपण काय करणार, अशी फोल्ड करत करत एका वुडन ब्लॉकवर फिट करणार. म्हणजेच ही जी 10 मीटर वायर आहे ती 1 मीटर 1 मीटर 1 मीटर 1 मीटर 1 मीटर 1 मीटर असे वायर्स घेणार आणि असे इथे जॉईन करणार, परत इथं जॉईन करणार, इथं जॉईन करणार, इथं जॉईन करणार, इथं जॉईन करणार. आणि हे पॉइंट असेल ए आणि हा पॉइंट असेल बी. म्हणजे ही ए बी ऍक्च्युअली आपल्याला त्या वुडन प्लॅटफॉर्मवर अशी फिट करावी लागेल. ही वायर म्हणजेच ही वायर आहे. हे झालं लेंथ बद्दल. ही जी वायर आहे ए बी, पहिला पॉइंट. नंतर सेकंड, ए बी हिचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा असतो, थ्रू आउट सेम. ही वायर पहा अशी असेल. म्हणजे या ठिकाणी जी थिकनेस असेल तीच इथे असेल, तीच थिकनेस इथे असेल. ती वायर अशी नसणार, अशी अशी किंवा अशी अशी किंवा ही छोटी परत मोठी परत छोटी अशी. युनिफॉर्म थिकनेस, युनिफॉर्म वायर
क्रॉस सेक्शनल एरिया कसा असला पाहिजे, युनिफॉर्म. हे लक्षात ठेवा. जर हे युनिफॉर्म नसेल तर रेजिस्टन्स मध्ये फरक पडेल आणि मग हे पोटेन्शिओमीटर व्यवस्थित काम करणार नाही. हे झालं या AB बद्दल. AB च्या खाली पहा इथे, याला तुम्ही ओळखत असाल, याबद्दल जास्त बोलणार नाही, बॅटरी. फक्त इथे एक वर्ड ऍड करा, स्ट्रॉंग. स्ट्रॉंग बॅटरी. स्ट्रॉंग बॅटरी कशामुळे, ऍक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. इथं जर पोटेन्शियल कमी झालं तर ऍक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करता येणार नाही. ती जी व्हॅल्यू येईल ती ऍक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्स पेक्षा कमी येईल, म्हणून ही बॅटरी कशी असेल, स्ट्रॉंग. त्यानंतर याला पण तुम्ही ओळखता, याला आपण स्विच म्हणतो, प्लग, की. याचं नाव काय, प्लग, की. आणि याला ओळखत असाल, याला म्हणतात व्हेरिएबल रेजिस्टन्स. व्हेरिएबल रेजिस्टन्स किंवा रिओस्टॅट. तर याचा अर्थ काय असतो व्हेरिएबल रेजिस्टन्सचा, या सर्किटमधून जाणारा करंट चेंज करण्यासाठी, म्हणजे कधी इन्क्रीज करायची वेळ आली तर इन्क्रीज, डिक्रीज करायची वेळ आली तर डिक्रीज, करंट चेंज करण्याचं काम कोण करतं, व्हेरिएबल रेजिस्टन्स. तुम्हाला हे माहिती आहे ओहम्स लॉ, V = IR. ही जी बॅटरी आहे, या बॅटरीचं व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जो असेल तो चेंज होणार का, म्हणजे V चेंज होणार नाही या सर्किटमध्ये. काही दिवसांनंतर होईल, ज्यावेळेस ही बॅटरी खराब होईल त्यावेळेस. पण आज नवीन बॅटरी आणली आणि आजच हिचा आपण यूज करत असाल तर एवढ्या लवकर हिचं पोटेन्शियल डिफरन्स कमी होणार नाही, म्हणजे V कसा असेल, कॉन्स्टंट. त्यानंतर पहा, जर आपल्याला करंट चेंज करायचा असेल तर मग इथे 3च पॅरामीटर आहेत. V कॉन्स्टंट झाला, मग हे 2च व्हेरिएबल राहिले. मग आपल्याला करंट चेंज करण्यासाठी कुणाला चेंज करावं लागेल, रेजिस्टन्सला. मग हा रेजिस्टन्स चेंज करून आपण त्या सर्किटमधून जाणारा करंट चेंज करत असतो आणि तो करंट चेंज करण्यासाठी आपल्याला याची मदत घ्यावी लागते, व्हेरिएबल रेजिस्टन्स ऑर रिओस्टॅट. ऍक्च्युअली याचं नाव आहे रिओस्टॅट. रेजिस्टन्स आपण चेंज करतो, रेजिस्टन्स चेंज करून या सर्किटमधून जाणारा चेंज करंट मध्ये घडून आणतो, म्हणून याला म्हणतो आपण व्हेरिएबल रेजिस्टन्स. हे झालं हे सर्किट. आणि या तिघांना मिळून एक कॉमन नेम आहे, त्याला म्हणतात ड्रायव्हिंग सर्किट. ड्रायव्हिंग सर्किट, CKT शॉर्ट मध्ये. तर ड्रायव्हिंग सर्किट म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ड्रायव्हिंग सर्किटमध्ये एक बॅटरी असते, ड्रायव्हिंग सर्किटमध्ये एक स्विच असतं, त्याला प्लग की म्हणतो, आणि त्यांच्यासोबत अजून एक व्हेरिएबल रेजिस्टन्स असतो. व्हेरिएबल रेजिस्टन्सला आपण काय म्हणतो, रिओस्टॅट असं म्हणतो. त्याचं काम काय असतं या सर्किटमध्ये, तर चेंज इन करंट जर आपल्याला पाहिजे असेल त्यावेळेस आपण त्याचा वापर करून रेजिस्टन्स कमी जास्त करून त्या सर्किट मधला करंट चेंज करत असतो, त्याला म्हणतात ड्रायव्हिंग सर्किट. हे झालं पोटेन्शिओमीटर. नंतर पहा, इथे आहे गॅल्व्हनोमीटर कॉईल. तर गॅल्व्हनोमीटर कॉईलला 2 एंड असतील, एक एंड C आणि दुसरं एंड हे. तर हे जे एंड आहे या साईडचं ते एंड आणि या बॅटरीचं हायर पोटेन्शियल साईडवाला एंड हे ए हायर पोटेन्शियल साईड, हे एक एंड. नंतर गॅल्व्हनोमीटरचं हे ह्या C पॉइंटनी जे दाखवलं आहे ते एंड. हे 2 फ्री एंड, ज्या 2 पॉइंटच्या दरम्यान पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचा आहे, त्या 2 पॉइंटला हे 2 टर्मिनल्स जॉईन करायचे. मग हा तर डायरेक्ट बॅटरीला कनेक्ट असेल. मग गॅल्व्हनोमीटरचा
दुसरा फ्री एंड हा आपल्याला हेल्प करेल इथला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याचं, कारण याच्यामध्ये सर्वात जास्त याचंच काम आहे. याला शेवटी डिस्कस करू. तर आलं का लक्षात? ज्या 2 पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचं आहे त्या 2 पॉइंटला 2 टर्मिनल्स जोडावे लागतील आणि ते 2 टर्मिनल्स कुठून येतील? एक ही जी बॅटरी आहे या बॅटरीचं जे हायर पोटेन्शियल एंड आहे ते म्हणजे ए, हा ए एका पॉइंटला जोडायचा आणि जे गॅल्व्हनोमीटर कॉईल असेल जे त्या सर्किटमधून जाणारा करंट आपल्याला सांगत असेल एवढा करंट आहे की कमी आहे जास्त आहे त्या डिफ्लेक्शन नुसार म्हणजे या सर्किटमधून करंट फ्लो होत आहे की नाही हे सांगण्याचं काम गॅल्व्हनोमीटर करत असतो. आणि या गॅल्व्हनोमीटरचं हे दुसरं जे एंड आहे या एंडला आपण याचा दुसरा पॉइंट जॉईन करत असतो आणि या गॅल्व्हनोमीटरचं दुसरं एंड फ्री असेल जे की आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यास मदत करेल. तर पहा ही जी बॅटरी आहे या बॅटरीचं पोटेन्शियल समजा व्ही नॉट किंवा हेच पहा इथे काय असेल व्ही नॉट, या साईडला काय असेल 0. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी इज व्ही नॉट. आणि इथे एक गोष्ट पोटेन्शिओमीटर म्हणल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आली पाहिजे आणि तुम्हाला ते आजपासून लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स कुठला मेजर करायचा आहे? ए बी. म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी क्वेश्चन मार्क. त्याला आपण कन्सिडर करूया नॉर्मल व्ही आणि ए बी च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स व्ही नॉट. ए बी मधला आपल्याला मेजर करायचा आहे तो किती असेल तर व्ही असेल असं आपण इमॅजिन करूया. आणि ते एक गोष्ट लक्षात ठेवा, हा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट व्ही ए बी जो पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचा आहे तो हमेशा कसा असला पाहिजे? लेस दॅन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी. ही जी वायर आहे या वायरवर ज्यावेळेस या बॅटरीमधून असा करंट फ्लो होत असेल त्यावेळेस या वायरची लेंथ जशी जशी वाढत जाईल तसं तसं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप होत राहील आणि ते जे हायर पोटेन्शियल एंड आहे व्ही नॉट ते इथे येऊन काय होईल? शेवटच्या टर्मिनलला काय होईल? 0. म्हणजे या पॉइंटला आल्यानंतर टोटल व्होल्टेज ड्रॉप झाला असेल, टोटल व्होल्ट जी टोटल एनर्जी असेल ती यूज केली असेल 0. म्हणजेच ही साईड असते लोअर पोटेन्शियल साईड. पूर्ण सर्किट कंप्लीट होतं. इथून जाईल ड्रॉप होत राहील, ड्रॉप होत राहील म्हणजेच ती एनर्जी यूज केली जात आहे, यूज केली जात आहे, यूज केली जात आहे आणि पॉइंट बी ला आल्यानंतर ती एनर्जी संपलेली असेल, पूर्ण एनर्जी डिस्ट्रॉय झालेली असेल आणि त्यावेळेस त्याला आपण म्हणतो 0, दॅट इज लोअर पोटेन्शियल साईड. आणि ती कोणती साईड असते बॅटरीची? ही 0 वाली. या साईडला असेल व्ही नॉट आणि या साईडला असेल 0. मग ए बी च्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स हा इथे होणारा पोटेन्शियल डिफरन्स याच्यापेक्षा कधीही ग्रेटर असला पाहिजे, याच्यापेक्षा हा लहान असला पाहिजे, तेव्हाच पोटेन्शियल डिफरन्स आपण ए बी च्या अक्रॉस मेजर करू शकतो. अन्यथा जर आपण मेजर करू शकत नसाल तर ती केस असेल नॉट पॉसिबल. बाय युजिंग पोटेन्शिओमीटर वी कॅनॉट मेजर पोटेन्शियल डिफरन्स इन दॅट कंडिशन. आणि ती कंडिशन कोणती असेल? इथला होणारा पोटेन्शियल डिफरन्स आणि इथला पोटेन्शियल डिफरन्स या पोटेन्शियल डिफरन्स पेक्षा हा पोटेन्शियल डिफरन्स जर जास्त असेल तर ते कदापि शक्य होणार नाही बाय युजिंग दिस सर्किट. VAB should be less than VAB. हे स्टार हे लक्षात ठेवा. तर पहा AB ची लेंथ किती आहे असं समजा L. लेंथ ऑफ
पोटेन्शिओमीटर वायर इज L. हे तुम्हाला माहित असेल. रेजिस्टन्स इज इक्वल टू रो L बाय A. V इज इक्वल टू I R. इथे पहा V इज इक्वल टू I. R ची व्हॅल्यू किती आहे? रो L बाय A. तर याच्यात पहा V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. म्हणजे लेंथ जेवढी वाढवत जाऊ तेवढा पोटेन्शियल ड्रॉप होत राहील, म्हणजे जास्त होत राहील, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. तर याच्यात याला असं म्हणतात, ज्यावेळेस लेंथ, ते पहा हे लॉजिक शेवटी सांगतो, लेंथ ऑफ दिस वायर AB is L. Then we know that from this potential drop AB is directly proportional to L. And तर पहा आता ऍक्च्युअल पोटेन्शिओमीटरचं काम. तर पहा हे जे स्लाइडर आहे याला जॉकी म्हणतात. तर ही जॉकी इथून या एंड पासून सुरुवात करायची, ही फ्लेक्झिबल असेल, इथे ठेवायची आणि या साईडला हळूहळू हळू घेऊन जात राहायचं आहे. तर एक वेळ अशी येईल, हा जो गॅल्व्हनोमीटर असेल तो डिफ्लेक्शन दाखवणार नाही. म्हणजे हा जो P पॉइंट दाखवला आहे, या AB च्या मध्ये एक असा पॉइंट असेल की त्या पॉइंटला हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवणार नाही. मग हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन कधी दाखवत नाही? जर या वायर मधून जाणारा करंट 0 असेल तर हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवत नाही. म्हणजेच A आणि B च्या मध्ये एक असा पॉइंट असेल की त्या पॉइंटला या सर्किट मधून करंट फ्लो होत नसेल. म्हणजेच आयडियल व्होल्टमीटर. आणि यालाच आपण म्हणत होतो पोटेन्शिओमीटर इज यूज्ड to measure potential difference between any two points without using current in circuit. या सर्किट मधून फ्लो होणारा करंट न वापरता आपल्याला या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स भेटतो. आणि तो पोटेन्शियल डिफरन्स कसा भेटत असेल तर असा, हा P पॉइंट इथे दाखवला आहे पण हा इथे नसेल. A आणि B च्या मध्ये कुठेही तो असू शकतो आणि कुठेही म्हणजे ज्या वेळेस या कॉइलचं डिफ्लेक्शन नसेल. म्हणजेच हा पॉइंट, इन शॉर्ट, प्रोसेस इज दॅट टू सर्च अ पॉइंट P इन बिटवीन AB. AB च्या मध्ये हा P पॉइंट कुठे आहे हे आपल्याला फक्त मेजर करायचं असतं. हा पॉइंट घ्यायचा, इथे ठेवायचा, त्याला थोडं थोडं पुढे घेऊन जात राहायचं, म्हणजे स्लाइड करायचं. आणि एक वेळ अशी येते की हा डिफ्लेक्शन दाखवत नाही, म्हणजेच याच्यातून जाणारा करंट 0. आणि करंट 0 म्हणजे करंट 0 केव्हा होतो? जेव्हा इथलं पोटेन्शियल सेम होतं तेव्हा. कारण पोटेन्शियल इथं 12 व्होल्ट असेल, पोटेन्शियल इथं 12 व्होल्ट असेल, तर इथून इकडे फ्लो होणार नाही, इथून इकडे फ्लो होणार नाही, कारण इथलं पोटेन्शियल सेम आहे. आणि सेम पोटेन्शियल असल्यानंतर फ्लो होत नाही. फ्लो कधी होतो? हायर टू लोअर असा फ्लो होत असतो. ज्यावेळेस हा पॉइंट इथे असेल, समजा इकडचं पोटेन्शियल जास्त असेल तर इथून करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. जसजसं आपण इकडे घेऊन जाऊ हा पॉइंट, हा स्लाइडर, त्यावेळेस एक स्टेज अशी येईल, इथलं पोटेन्शियल आणि या AB च्या मध्ये एक पॉइंट असा असतो, हे पोटेन्शियल आणि ते पोटेन्शियल सेम होतं. आणि जेव्हा या पॉइंटचं पोटेन्शियल सेम होतं त्यावेळेस या सर्किट मधून करंट फ्लो होत नाही. आणि त्यालाच आपण म्हणतो विदाउट युजिंग करंट वी मेजर पोटेन्शियल डिफरन्स. तर आपण या सर्किटमध्ये असं इमॅजिन केलं, असं कन्सिडर केलं, याच्यातून करंट 0 आहे, याच्यातून करंट फ्लो होत नाही, तेव्हा पॉइंट P इथे आहे. तर याची लेंथ किती कन्सिडर करायची ते पहा. हा जो P पॉइंट आहे, P पॉइंटची लेंथ समजा स्मॉल l आणि AB ची लेंथ कॅपिटल L. याला आपण म्हणतो नल पॉइंट.
नल पॉइंट. नल पॉइंट म्हणजे झिरो डिफ्लेक्शन, नो करंट थ्रू दिस सर्किट. तर पहा इथे लिहिता येईल मग व्ही स्मॉल ए बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल एल. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. मग व्ही ए बी डिवायडेड बाय व्ही स्मॉल ए बी इज इक्वल टू कॅपिटल एल डिवायडेड बाय स्मॉल एल. तर व्ही ए बी इथला पोटेन्शियल ड्रॉप किती आहे, व्ही नॉट, त्याला आपण असं लिहू शकतो व्ही नॉट डिवायडेड बाय इथला पोटेन्शियल ड्रॉप आपण किती कन्सिडर केला आहे, नॉर्मल व्ही इज इक्वल टू कॅपिटल एल डिवायडेड बाय स्मॉल एल. आणि आपल्याला काय करायचं आहे, इथलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे हे मेजर करायचं आहे, म्हणजे या व्ही ची व्हॅल्यू काढायची आहे. तर या व्ही ला असं लिहिता येईल, हा व्ही इज इक्वल टू, हा इकडे जाईल म्हणजे हा एल वर जाईल, हा एल खाली जाईल, व्ही नॉट डिवायडेड बाय एल इंटू एल. दिस व्ही इंडिकेट्स व्ही ए बी and this V indicates VAB. By using this equation, we can measure potential difference between A and B. लॉजिक लक्षात ठेवा, इथलं जे पोटेन्शियल डिफरन्स असेल ते पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला ए बी या लाईनवर अवेलेबल असेल ते केव्हा, जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स इथलं लेस दॅन असेल ए बी पेक्षा, तेव्हा ही कंडिशन, तेव्हाच हा पॉईंट आपल्याला भेटेल, नाहीतर हा पॉईंट कधीच भेटणार नाही. याच्या बाहेर जावं लागेल ते मॅच करण्यासाठी, आणि ते पॉसिबल नाहीये. तर पहा इथे एक दुसरं लॉजिक तुम्हाला सांगणार होतो, ते लॉजिक म्हणजे सिंपल लॉजिक. हा फॉर्म्युला थेरॉटिकली डिराईव्ह झाला, तर लॉजिकली पहा. आता ही जी वायर आहे, इथेच सांगतो, वायर, या वायरचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, व्ही नॉट. तर पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ काढता येईल तुम्हाला. याची जर टोटल लेंथ एल असेल ए बी ची, तर पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजे ही 10 मीटर असेल आणि पोटेन्शियल डिफरन्स पर 10च असेल, तर एका मीटरमध्ये किती पोटेन्शियल ड्रॉप होत असेल, 1 व्होल्ट. दुसऱ्यामध्ये 1 व्होल्ट, तिसऱ्यामध्ये 1 व्होल्ट, चौथ्यामध्ये 1 व्होल्ट, अशा 10 मीटरमध्ये 1 व्होल्ट ड्रॉप होत राहील आणि शेवटी काय असेल, 0. म्हणजेच पोटेन्शियल पर युनिट लेंथ कसं काढता येईल, व्ही नॉट डिवायडेड बाय एल. व्ही नॉट डिवायडेड बाय एल, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. आणि यालाच आपण या टॉपिकमध्ये असं म्हणतो पोटेन्शियल ग्रेडियंट. काय म्हणतो याला, पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे एका मीटरमध्ये किंवा युनिट लेंथमध्ये किती ड्रॉप होत आहे. टोटलमध्ये आपल्याला माहिती आहे व्ही नॉट, पण एका युनिट लेंथमध्ये ड्रॉप काढायचा असेल तर आपण काय करतो, टोटल लेंथनी त्याला डिवाइड करतो, म्हणजेच व्ही नॉट डिवायडेड बाय एल, म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. आणि त्याचं नाव आहे या टॉपिकमध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट. तर पहा हे आलं. मग तुम्हाला एका युनिटचा म्हणजे इथला ड्रॉप तुम्हाला माहिती आहे, ही युनिट लेंथ असेल आपल्यासाठी. समजा जर तुम्हाला इथला ड्रॉप काढायचा असेल तर पहा हिची लेंथ किती आहे, एल. जर तुम्हाला याचा ड्रॉप एवढा आहे हे माहित आहे, तर या टोटल लेंथचा काढता येईल पी पर्यंतचा, म्हणजे एपीचा काढता येईल. एपीचा कसा काढाल, जो आपल्याला भेटला आहे व्ही नॉट डिवायडेड बाय एल, हा झाला युनिट लेंथचा. जर तुमच्याकडे एवढी लेंथ असेल, म्हणजे पीचं डिस्टन्स किती आहे, एल, तर एलनी त्याला मल्टिप्लाय करायचं, सिंपल.
हा झाला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AP. इथला पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन AP इज दिस. एका युनिटचा मग तेवढी लेंथ जेवढी असेल तेवढ्याने त्याला मल्टिप्लाय करा. इथे एक छोटंसं करेक्शन करा, नाही केलं तरी चालेल. हा जो डिवाइड केलेला AB आहे त्याला P करा. AP हा आपण AP. AB म्हणजेच AP, काही प्रॉब्लेम नाही, पण AP इज बेटर. तर पहा, आलं लक्षात हे लॉजिक. युनिट लेंथ काढा, त्याला म्हणतात पोटेन्शियल ड्रॉप. आणि जेवढी लेंथ तुम्हाला भेटेल, हा स्लायडर ज्या ठिकाणी 0 डिफ्लेक्शन दाखवेल ती लेंथ मेजर करा, त्या लेंथनी याला मल्टिप्लाय करा, तुम्हाला इथला पोटेन्शियल ड्रॉप भेटेल. आणि हा पोटेन्शियल ड्रॉप म्हणजेच हा पोटेन्शियल ड्रॉप असतो. म्हणजेच VAP इज इक्वल टू VAB. ज्यावेळेस याच्यातून करंट 0 असेल त्यावेळेस ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. म्हणजे VAB इथे बरोबर असेल. VAB च्या नंतर AP च्या नंतर VAB. पहा, ते लॉजिक असं लक्षात ठेवा. लेंथ आणि व्होल्टेज ड्रॉप. तर लेंथ L असेल त्यावेळेस ड्रॉप किती आहे? V0. जर लेंथ 1 मीटर म्हणजेच युनिट लेंथ असेल तर काय होईल? दोन्ही साईडला L नी डिवाइड करा. इकडे L नी डिवाइड केलं 1 आला, इकडे L नी डिवाइड केलं तर काय येईल? V0/L. तेच आपण तिथे केले, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. आणि तुम्हाला पाहिजे आता L लेंथसाठी स्मॉल L, तर काय करावं लागेल? दोन्ही साईडला L नी मल्टिप्लाय करा. L gives V0 डिवायडेड बाय L इंटू L. आणि हेच आपण इथे प्रूव्ह केलं. पहा, V0/L, V0/L इंटू L, दिस एवढ्या लेंथसाठी. दिस इज स्मॉल लॉजिक. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला हेल्प करेल, बोर्डासाठी तुम्हाला हे हेल्प करेल. पण हेच तुम्ही अभ्यास करा, हे प्रॉब्लेम डिस्कस करत असताना मी सांगेन.